त्याला आपण शिजवून घेऊया. घेवडा, पावटा, खेंटाचं जे आहे ते. बोर, शेंगदाणं आणि पावटा ही आपला हुरडा. तर आता ह्याला धुवून आपण शिजायला टाकूया. आता ही धुवून घेतलंय, त्याला आपण शिजायला ठेवून देऊया. शिजवून घेतलेला आहे, तीळ भाजून घेतलेला आहे, कांदा बी भाजून घ्यायचा, लसूण ही, कोथिंबीर ही याचं वाटण करून घ्यायचं. आधी आपण कांदा भाजून आता घेऊ. त्याला पण बारीक करून घ्यायचं वाटाण्यात. तर आता आपला कांदा भाजून झालेला आहे, त्याला आता आपण काढून घेऊया. आता आपण आधी तीळ बारीक करून घेऊया, मग लसूण, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर बारीक करून घेऊया आणि मग फोडणी मारूया. आपण गॅस चालू करून घेऊ आणि फोडणी मारू. आपलं वाटण करून घेतलेलं आहे, तीळ ही, खोबरं, कोथिंबीर, लसूण ही आणि हे चटणी, हा मसाला ही सगळं घेतलेलं आहे, धना पावडर, जिरी, मोहरी. आता गरम होऊ द्या. आपण तेल टाकायचं, थोडीशी मोहरी टाकायची, थोडीशी जिरी टाकायची. आता लसूण, हे बारीक केलेलं वाटाणा आधी आपण ह्यात तळून घ्यायचं, तोडायचं असं आणि हलवायचं. छानपैकी तेलात भाजून घ्यायचं. त्याला आपण हळद, तेल टाकून घ्यायचं, चांगलं तेल परतून घ्यायचं. त्यात टाकायचं परत थोडासा मटण मसाला, थोडीशी टाकायची मिरची पावडर. त्याला चांगलं ते करून घ्यायचं, हलवून. घरगुती तिखट टाकून घ्यायचं. तुम्हाला तिखट किती पाहिजे त्या मापानं टाका. मीठ तुमच्या चवीनुसार टाका. तर तुम्हाला किती पाहिजे ते टाकू शकता. आता याला आपण तीळ भाजून बारीक करून घेतलेला आहे, ती पण ह्यात टाकून द्यायचं. त्याला पण हलवून घ्यायचं. त्याला टाकूयात आपण थोडस धना पावडर. तर आता हे आपलं शेंगदाचं सोडून द्यायचं त्यात. तर त्याला असं हलवून घ्यायचं. आम्हाला सुक्क आवडतं, आम्ही सुक्क केलंय. तुम्हाला पातळ आवडतं तर पातळ पण करू शकता. भाकरीही खाता येतं, एकदम छान बनतं. नक्की एकदा बनवून बघा. आणि ही संक्रांतीला तर ह्याचा मानच असतो, त्यामुळं नक्की ट्राय करा. आणि बाजरीच्या भाकरी तीळ लावून करायच्या, एकदम छान. देवाला नैवेद्य ही दावायचं आणि मग खायचं. त्याला थोडीशी कोथिंबीर, सोडून हलवून एकदा घ्यायचं. आपण त्याला झाकून ठेवूया 5 मिनिटं. मग हो, झालेलंच आहे आता. 5 मिनिटं जरा होऊन द्यायचं. तुम्ही बी नक्की बनवून बघा, कसं होतंय ती, कसं लागतंय ती सांगा कमेंट करून. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपलं झालेलं आहे, आपण उघडून घ्यायचं, काढून घेऊया. एकदम छान पैकी झालेलं आहे, एकदम मस्त झालेलं आहे. आता सुक्क एकदम छान. तर आता याला आपण बंद करून घेऊया आणि काढून घेऊ.
आपले फेंगट बनवून झालंय, एकदम छान सेंट यायला लागलेला आहे, एकदम भारी. तुम्ही बी बनवा. कमेंट करून सांगा कसं लागते ते.